नमस्कार. आज आपण एका अशा फळाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातल्या फूड इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एक असं फळ ज्याला सुपर फूड किंवा ग्रीन गोल्ड असं म्हटलं जातं. होय, आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत अवोकॅडो या फळाबद्दल. तुम्ही कधी विचार केलाय का की हे फळ इतकं महाग आणि लोकप्रिय का आहे? हे दिसायला हिरवं, चवीला साधं असलं तरी याच्या आत आरोग्याचा एक महासागर लपलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अवोकॅडोचा इतिहास, त्याचे पौष्टिक गुणधर्म, आरोग्यासाठी होणारे फायदे आणि आपल्या महाराष्ट्रात याची कशी शेती केली जाते या सगळ्या गोष्टी अगदी सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सगळ्यात आधी समजून घेऊया की अवोकॅडोमध्ये असं काय विशेष आहे. बघा, साध्या फळाचा विचार केला की आपल्या डोक्यात काय येते? गोडवा कसा आहे, पाण्याचे प्रमाण किती आहे, कार्बोहायड्रेट्स किती आहेत. पण अवोकॅडो या सगळ्या नियमांच्या अगदी उलट आहे. अवोकॅडो हे जगातल्या मोजक्या फळांपैकी एक आहे ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप कमी आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स भरघोस प्रमाणात असतात. हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असणारे गुड फॅट्स आहेत. लो शुगर, यात साखरेचे प्रमाण जवळपास नगण्य असते. यामुळे डाएट करण्यासाठी हे वरदान आहे. फायबर्सची मात्रा उत्तम असल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच यात विटॅमिन के, विटॅमिन ई, विटॅमिन सी, पोटॅशियम आणि बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. एका केळीपेक्षाही जास्ती पोटॅशियम एका अवोकॅडोमध्ये असतं, जे स्नायूंच्या आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अप्रतिम मानलं जातं. आता बघूया की हे सगळे घटक आपल्या शरीरावर कसा जादुई प्रभाव पाडतात. अवोकॅडोमधील हेल्दी फॅट्स आणि पोटॅशियम शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयविकाराचा धोका अत्यंत कमी होतो. आपल्या डोळ्यांसाठी ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स खूप महत्त्वाचे असतात. अवोकॅडोमध्ये हे घटक भरपूर प्रमाणात असतात, जे मोतीबिंदू आणि वयानुसार डोळ्यांची होणारी कमजोरी दूर ठेवण्यास मदत करतात. विटॅमिन ई आणि सीमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि केसांचे आरोग्य सुधारते. म्हणूनच अनेक स्किन केअर उत्पादनांमध्ये अवोकॅडोच्या तेलाचा वापर केला जातो. अनेकांना वाटतं की यात फॅट्स असल्यामुळे वजन वाढेल, पण उलट आहे. यातील फायबर्स आणि हेल्दी फॅट्समुळे पोट भरल्यासारखं राहतं, वारंवार भूक लागण्याची सवय सुटते आणि वजन नियंत्रणात आणायला मोठी मदत होते. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे परदेशी फळ मूळचं आहे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेतलं. मग आपल्या महाराष्ट्रात हे उगवू शकेल का? तर उत्तर आहे होय, अगदी यशस्वीरित्या उगवू शकतो. अवोकॅडोला प्रामुख्याने दमट, समशीतोष्ण हवामान आणि ज्या जमिनीत पाण्याचा निचरा उत्तम होतो अशी जमीन मानवते. आपल्या महाराष्ट्रात सांगली, सातारा, पुणे, नाशिक आणि कोकण यासारख्या भागात जिथे योग्य मायक्रो क्लायमेट मिळतं, तिथे शेतकरी आता या फळाची व्यावसायिक शेती करू लागले आहेत. जर तुम्ही बियाणांपासून झाड लावलं तर त्याला फळं यायला साधारणतः 5 ते 7 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ लागू शकतो. पण जर तुम्ही चांगल्या जातीची कलमी रोपे लावली तर अवघ्या 3 ते 4 वर्षातच झाडाला फळ धरू लागतात. यासाठी नियमित पाणी द्यावं लागतं, पण खतांचा मारा करण्याची फारशी गरज पडत नाही. आम्ही देखील आमच्या बागेत या झाडासाठी कोणतेही विशेष खत वापरलेले नाही, पूर्णपणे निसर्गाच्या भरवशावर आले आहे. आता वळूया याच्या खाण्याच्या पद्धतीकडे. अवोकॅडोची चव इतर फळांसारखी गोड नसते, तरी ती मऊ, लोण्यासारखी किंवा क्रीमी असते. जगभरात यापासून ग्वाकामोले नावाची प्रसिद्ध मेक्सिकन डिप बनवली जाते. याशिवाय सकाळी ब्रेडवर लावून अवोकॅडो टोस्ट बनवणं, सलाडमध्ये याचे तुकडे टाकणं किंवा फिटनेस प्रेमींसाठी हिरवीगार स्मूदी तयार करणं हे अतिशय लोकप्रिय आहे. थोडक्यात सांगायचं तर अवोकॅडो हे फक्त फळ नसून एक परिपूर्ण जीवनशैली आहे. निसर्गाने आपल्याला दिलेली एक अनमोल देणगी आहे, जी संयमाने जपल्यास आरोग्य उत्तम, आर्थिक फायदाही देऊ शकते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.